निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आर्णी तालुक्यात एकूण 141 बीएलओ काम करत आहेत। त्यापैकी तब्बल 7 बीएलओ कुचकामी ठरल्याने हजारो नागरिकांच्या मतदान हक्कावर गदा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आर्णी तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत गंभीर त्रुटी समोर आल्या असून हजारो नागरिकांच्या मतदान हक्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यात एकूण 141 बीएलओ कार्यरत आहेत, मात्र यापैकी तब्बल 7 बीएलओ कुचकामी ठरत असल्याचीही माहिती समोर आली आहे। त्यांच्या कार्यक्षमतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। काही नागरिकांना अद्याप बीएलओ नेमण्यात आलेला नाही। स्थानिक इंजिनियर इमारत यांनाही याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली। दरम्यान एएसआयआर कार्यक्रमाला वेळीच मर्यादा असल्याचा अफवा पसरत असल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे आपल्या मतदानाचा हक्क गमावू का अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। ते यादीमधील रुडे सर यांना फोन केला होता। सर्वात आधी ते माझे पीएलओ रुडे सर होते। रुडे सरांना फोन केला। त्यांनी मला अशी माहिती दिली की माझ्याकडं म्हणे कुठलेही काम नाही आहे आणि मी सध्या ते डाटा वगैरे डिलीट केलेला आहे, मी दुसऱ्याकडे काम दिलेलं आहे। त्यानंतर मी चेक केलं ॲप्सवर की ECIT ॲप्सवर चेक केलेलं आहे। त्याच्यात असं माहीत पडलं मला की राठोड सर म्हणून नवीन बीएलओ अपॉइंट झालेले। नवीन बीएलओला फोन केला असता मी नवीन बीएलओ मला असं म्हणत होते की मला म्हणे त्यातील काही माहिती नाही आहे म्हणे, माझ्याकडे नवीन काम आहे म्हणे दिलेलं, आणि त्यामुळं माझं मॅपिंग आजपर्यंतही झालेलं नाही। त्यामुळं मी आज तहसीलला निवडणूक अधिकाऱ्याला हे तक्रार दाखल केलेली आहे आणि सरांना असं म्हटलं की लवकरात लवकर आम्हाला नवीन बीएलओ देण्यात यावा आणि आमची अडचण सोडवण्यात यावी। माझ्यासोबत 89 मधले खूप सारे लोक विदाऊट मॅपिंगच्या आजही राहिलेले आहेत।